पॅन लागेल. हो. पॅन आपण ठेवला आणि गॅस पण लावून घेतला. पुढे आपल्याला याच्यामध्ये थोडंसं बटर लागेल. हे गार्लिक बटर आहे. लसूण आपल्याला यूज नाही केलं तरी चालेल. थोडंसं थोडं. हां, आपल्याला ऑनियन टाकायचं आहे त्याच्यामध्ये. कांदा घातला आपण. हां, आता आपण थोडंफार परतून घेणार आहोत त्याला. बरं. हे करण्याचं कारण असं की आपण ह्या सगळ्या भाज्या ऑलरेडी, पालक तर काय कच्ची आपण खाऊ शकतो, कॉर्नसुद्धा, पण हे ॲक्च्युअलमध्ये आपण जरासं बटरमध्ये हे करून घेतलं ना, परतवून घेतलं तर एक क्रंचीनेस येतो त्याला आणि तो खाताना फार छान लागतो. आता आपल्याला शिमला मिरची टाकायची आहे आणि आपण कॉर्न ऑलरेडी उकळून घेतले ना. हो, त्याच्यामुळे ते पार बॉईल आहेत ऑलरेडी. म्हणजे जे आपण कच्चं खाऊ शकत नाही त्याला जरा परतून घ्यायचं. बरोबर ना. काय पुढे आता मॅडम? हे आता आपण ह्यामध्ये ऍड करणार आहोत डायरेक्टली. बरं, करा. चला, पुढे काय करायचंय? आता हे परत आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. हे मी करतोच. हे आता आपलं सारण झालेलं आहे रेडी. बरं. त्यानंतर आपण आपलं शीट, जसं आम्ही सांगितलं, वेगळी प्लेट लागेल. हो. ह्याला कोणती शीट म्हणतात म्हणाला? स्प्रिंग रोल शीट. हे वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या बाजारात तुम्हाला सुपर मार्केट्समध्ये अवेलेबल आहे. बरं. आता हे आपण ह्याच्यामध्ये भरणार आहोत. असं आपण भरून घेऊया. ओके. त्यानंतर ह्याला फोल्डिंग करायचं पण एक हे आहे. बरं. आपल्याला आधी पेस्ट लागेल. आपल्याला एक चम्मच हे लागेल. हो, आपण असं थोडंसं करून घेऊया. त्यानंतर साईडनी, दोन्ही साईडून फोल्ड करायचं आपल्याला. नंतर पुन्हा ओपनिंगवरती आपल्याला पेस्ट लावायची आहे, कारण का ते स्टिक होतील प्रॉपरली आणि डीप फ्राय करताना ओपन नाही होणार. बरोबर. फोल्ड करायचं. हे आता प्रॉपर झालेलं आहे. आता हे डीप फ्राय करू शकतो. आता हे आपण डीप फ्राय करू शकतो. एक काम करा, जरा तुम्ही इकडे या. मी ना परत एकदा 1:30 वाजलेल्या सगळ्या आयांना विनंती करतो, मुलांना हे प्रचंड आवडेल. याचं नाव पण किती अट्रॅक्टिव्ह आहे. काय नाव आहे? पिझ्झा स्प्रिंग रोल. पिझ्झा स्प्रिंग रोलची तयारी करून घ्या. मुलाले की गरम गरम तळून घ्या. मी एक काम करतो, आपल्या दोघांना एक काही पुरणार नाही. तुम्ही पुढच्या तयारी लागा, तोपर्यंत डीप फ्राय करतो. सोडू तेलात. प्लेट लागेल तोपर्यंत. आणि हे जे टेस्ट ना पूर्ण पिझ्झा सारखीच लागणार. जेव्हा तुम्ही खाल ना तेव्हा तुम्हाला कळेलच. बरोबर. आणि ह्याचा वरचा जो लेअर आहे तो फार पातळ असल्यामुळे लवकर डीप फ्राय होईल. हो, आणि क्रिस्पी पण होतात ते प्रॉपरली. क्रिस्पी पण होतात. किती वेळ लागतो याला डीप फ्राय व्हायला? एक हार्डली 50 सेकंड्स. 50 सेकंद फक्त? हो. वा वा वा. डीप फ्राय करण्याचं काम मी करतोय. फार तर फार 1 मिनिटात तयार होईल पिझ्झा स्प्रिंग रोल. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. पिझ्झा स्प्रिंग रोल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेले कॉर्न, चिरलेला पालक, फ्रेश क्रीम, मोझरेला चीज, प्रोसेस्ड चीज, ओरेगानो, मिक्स हर्ब्स, काळी मिरी पूड, पेप्रिका, बटर, कांदा, रंगीत सिमला मिरची, मैद्याची पेस्ट, पिझ्झा शीट आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये वाफवलेले कॉर्न, पालक, 2 चमचे फ्रेश क्रीम, मोझरेला चीज, प्रोसेस्ड चीज, ओरेगानो, अर्धा चमचा मिक्स हर्ब्स, पेप्रिका आणि मीठ घालून सर्व एकत्र करून कॉर्न आणि पालकचं मिश्रण बनवून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये कांदा आणि रंगीत सिमला मिरची घालून एकत्र परतून घ्यावं. कांदा सिमला मिरचीचं परतलेलं मिश्रण कॉर्न आणि पालकाच्या मिश्रणात घालून सर्व एकत्र करून त्याचं सारण बनवून घ्यावं. पिझ्झा शीट मध्ये सारण भरून शीट फोल्ड करून त्याच्या कडांना मैद्याची पेस्ट लावून कडा बंद करून त्याचा रोल बनवून घ्यावा. तयार रोल गरम तेलात तळून घ्यावा आणि पिझ्झा स्प्रिंग रोल सर्व्ह करावा. सर, त्यामुळे ट्रॅफिकिंग खूप जास्त झालंय. बट अल्टिमेटली इट्स अ क्रिएटिव्ह फील्ड. तर क्रिएटिव्ह लीड्सलाच प्रॉमिनन्स मिळतोय आणि बाकीचे स्ट्रगलिंग मध्ये अटकत आहेत. बरोबर. तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. क्रिएटिव्ह फील्ड तर आहेच आहे, पण ॲनिमेशन अचानक उडी मारणाऱ्यांना कदाचित अपयश येऊ शकतं. पण ॲनिमेशन कडे जाण्यासाठी बेसिकली एक आपण आर्टिस्ट असणं. एक्झॅक्टली. तुम्ही आहात म्हणजे लहान? हो, येस. मी लहानपणीपासून ड्रॉइंग, स्केचिंग, स्कल्प्टिंग याच्यात खूप मला इंटरेस्ट होता. तर त्यामुळे मी सेम फील्डमध्येच करिअर करायचं ठरवलं. सुपर. मग ह्या खवय्येगिरीकडे कसं काय, म्हणजे हा टर्न कसा काय घेतला? Food is good to eat. It's like that. But I love cooking. My mom makes super food, so even I like innovations आणि मी करत असतो. बरं. मग तुमच्या म्हणजे घरी काय खाल्लं जातं नेमकं रोजच्या रोज? मी ॲक्च्युली व्हेजिटेरियन आहे, बट येस, मॉमला खूप क्रिएटिव्ह फूड्स त्याच्यात करायला खूप आवडतं. ते तुम्ही पाहिलं? ते मी पाहिलं आणि त्यात मी पण व्हेरिएशन्स हेल्प करत असतो त्यांना. फॅन्टास्टिक. आता जर अजून एका वेगळ्या मुद्द्याकडे वळूयात, की जसं आपल्याला आपल्या हातचं खायला तर आवडतंच, आईच्या हातचंही खायला आवडतं, तसंच जेव्हा आपली हक्काची बायको येते
तर तेव्हा तिच्या हातचं खाण्यामध्ये, तिच्या हातचा म्हणजे साधं पोहे जरी केलेले असतील त्याच्यात एक वेगळी मजा असते. ह्या मजेविषयी काय तुमच्या डोक्यात चालू आहे? आता कधी लग्न करायचंय, कसं सर अजून ते कांदे पोहे टेस्ट व्हायचे राहिले. टेस्ट व्हायचे राहिले? येस, बट येस, ॲज अ सेड यू कमिंग सून. बट येस. कांदे पोहे खाऊनच करणार आहात का तुमचं तुम्ही ठरवून मग आईला कांदे पोहे खायला घेऊन जाणार आहात? आता लेट्स सी इथे कसं जे लाल येतंय. झालेलं आहे ना त्याच्यावरून आपण इमॅजिन करू शकतो की नेमकं काय. ठीक आहे, असं हरकत नाही. मी तुम्हाला काय विचारतोय, आपल्या झी मराठीवरती एक नवीन मालिका सुरू झाली आहे, नकटीच्या लग्नाला यायचं असं त्या मालिकेचं नाव आहे. त्या मालिकेमध्ये ना लग्नासाठी एवढे प्रयत्न करत असतात त्या मुलीच्या. ओके. त्या अनुषंगाने मी विचारलं की तुमच्या लग्नाचे प्रयत्न कुठपर्यंत आलेत म्हणून, बाकी काही नाही. ओके, आता जसं पाहायचं चाललंय स्थळ आले. बरं, आम्ही देवाला प्रार्थना करतो की पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही याल तेव्हा 100%, या. 100% वा. surely. आता आपण एक काम करूयात, तुम्ही म्हणालात की तुम्ही गुजराती आहात, हो. मग आज आमच्यासाठी काय करणार आहात? गुजराती फूड आहे का? गुजराती फूड नाहीये, थोडंसं मॉडर्न ट्रेंडी आहे. बरं. लाईक आम्ही आता ॲज अ बॅचलर्स राहतोय, तर आल्यानंतर काहीतरी स्पायसी चटपटा खायची इच्छा होते, बट जे क्विक आणि फास्ट येऊ शकतं. वा वा, नाही आम्हाला फारच बरं वाटलं तुम्ही इथे आलात, कारण तुम्ही ओव्हरऑलच एक कॉम्बिनेशन आहात, कलाकारही आहात, खवय्ये पण आहात, त्याच्यात तुमच्याकडे अजून आता लग्नाची सुद्धा ते असं सगळे एकंदरीत छान गप्पा मारायला आपल्याला खूप काही आहे. उरलेल्या गप्पा आपण किचन मध्ये मारूयात, Surely, रेसिपी नक्कीच. सुद्धा पाहूयात. तयार आहात? येस. फॅन्टास्टिक. पियुषजी तयार आहेत, लगेच आपण वळूयात किचनकडे. गप्पांनंतर आता पियुषजी आपल्या सोबत आहेत आणि आपण आता पहिला पदार्थ करणार आहोत. आर यू रेडी? येस. फॅन्टास्टिक. काय पहिल्या पदार्थाचं नाव आहे? शेव पाव. शेव पाव. ओके, आधी साहित्य पाहूयात मग कृती करूयात. बनपाव, लसुणी शेव, चीज, कोथिंबीर, शिमला मिर्च, कांदा, बटर, हिरवी चटणी, केचप, चाट मसाला, चिली सॉस आणि मीठ. ओके, आता आपण कृती करूयात पटकन. काय करायचं, काय लागणार आहे? एक प्लेट. एक प्लेट. बनपाव घेऊयात, त्याला कट करून घेतलाय. ओके, त्याला दोन्ही साईडला बटर लावून घेऊया आपण. बटर लावून घ्यायचं. बरं, पटकन होणारी रेसिपी आहे ना, खूप क्विक आहे. बरं. पुढे नंतर विल अप्लाय ग्रीन चटणी. बरं, त्यानंतर आपण घेणार शिमला मिर्च. बरं, पुढे त्यानंतर कांदा टाकणार. ओके, त्यानंतर आपण घेणार चिली चिली सॉस. सॉस. बरं बरं, आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा. एक्झॅक्टली ॲज पर द टेस्ट. बरं त्यानंतर आपण घेणार शेव. बरं, शेव थोडी जास्ती घाला. शेव जास्त घ्यायची. मला काय क्रिस्पी असलेलं खूप आवडतं. क्या बात है. मीठ. सॉल्ट. येस. चाट मसाला. बरं, थोडंसं ॲज पर द टेस्ट. ओके, थोडीशी कोथिंबीर. वा. फायनल टोमॅटो सॉस. टोमॅटो सॉस. टोमॅटो सॉस थोडंसं जास्त टाकायचं आहे. जास्ती घालायचं. येस. बरं आहे, असंही मला खूप आवडतं. फायनल विल डू विथ चीज. वा, आता आपण चीज स्लाइस त्याच्यामध्ये घालणार आहोत. मी तर फारच खुश झालो बाबा शेवपाव ही रेसिपी पाहून. आणि अशा प्रकारे शेवपाव तयार झालेला आहे. बघितलं कीच आवडेल आणि लगेच खावास वाटेल असा हा शेवपाव आहे. सांगा बरं कोणाला खावासं नाही वाटणार. किती श्रीमंत, किती छान भरगच्च. हो की नाही हो पियुषजी? क्या बात है. तुम्हालाही खायची असेल, पाहायची असेल तर पटकन घेऊन घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. शेव पाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य: बनपाव, लसुणी शेव, चीज, कोथिंबीर, रंगीत सिमला मिरची, कांदा, बटर, हिरवी चटणी, टोमॅटो सॉस, चाट मसाला, चिली सॉस आणि मीठ. कृती: एका प्लेटमध्ये पाव घेऊन पावाच्या दोन्ही भागाला बटर लावून त्यावर हिरवी चटणी, रंगीत सिमला मिरचीचे काप आणि कांदा घालावा. पावाच्या वरच्या भागावर चिली सॉस लावून घ्यावा. नंतर पावाच्या खालच्या भागावर लसुणी शेव, मीठ, चाट मसाला, कोथिंबीर, टोमॅटो सॉस आणि चीज स्लाइस घालून शेव पाव तयार करून घ्यावा आणि सर्व्ह करावा. आपली पहिली जी रेसिपी आहे ती आहे ढाबा मुर्ग हंडी. आता आपण बघणार आहोत आपली पुढची रेसिपी मसाला सल्ली एग्स.